वागणुकात बेशिस्तीची असे बिलकुल चौकशी केली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. आणि माझा एका गोष्टीवर विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी वेळोवेळी दखल घेत असतो आणि तशी दखल भारतीय जनता पार्टीने वेळेवर घेतलेली आहे. भारतीय जनता पार्टीने ठरवून दिलेला उमेदवार, जे मला उमेदवारी दिली होती, एक तर मला उमेदवारी मिळू नये म्हणून आपण विमानाने दिल्लीला गेलात, राजीनाम्याची धमकी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतरही तुम्ही बिरजू पाजारेला त्या ठिकाणी निवडणुकीला उभं ठेवलं नाही तर त्याला रसद पुरवली, स्पॉन्सर्ड केलं आणि या ठिकाणी 15,000 मतं घेऊन कसा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पडतो याच्यासाठी प्रयत्न तुम्ही जाणीवपूर्वक केला आणि याच्यावर कारवाई होते हे बरोबर आहे, हे मान्य आहे मला. आणि याची कारवाई सुद्धा झाली. आपल्या चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नाही, त्याच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नाही. ही तीच कारवाई आहे. सांगता तुम्ही की फोन नॉट रिचेबल, फोन बंद आहे. आमच्या तर सारिका संदूरकरचा फोन बंद होता का? पूर्ण वेळ भेटत होत्या त्या, जो घरी गेला त्यांना भेटत होते. ठरवून करायचं, आपण करायचं, पक्षाला अडचणीत आणायचं आणि आज हे झाल्यानंतर मारे गोष्टी करायच्या, हे काही योग्य नाही. मोठे नेते आहेत ते, फार मोठे नेते, आम्हाला त्यांचा सन्मान आहे. ते आमचे मार्गदर्शक नेते आहेत, त्यांनी मार्गदर्शन करावं आम्हाला. असं माध्यमांसमोर येऊन काहीतरी आपल्या चंद्रपूरच्या पक्षाविषयीचा, कार्यकर्त्यांविषयीचा संभ्रम निर्माण करणं हे काही योग्य नाही. इथे कोणतीही गटबाजी नाही, सर्व एका दिलाने एका मनाने काम करणारे. आता त्यांना गटबाजी करायची असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. हे बघा, श्रेय घेण्याचा प्रयत्न माझ्याकडून कधीही झालेला नाही. हा श्रेय घेण्याचा प्रयत्न तर त्यांच्याकडून झाला. जसं उमेदवार निवडून आले, किंग मेकरचे बोर्ड कुणी आणले, कोणी लावले, कोण तिथं झेंडा घेऊन नाचत होता, बाप तो बाप रहेगा हे गाणं कोण वाजवत होतं? या राज्याचा बाप एकच आहे, त्या पक्षाचा नेतृत्व करणारं सक्षम नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस आहे. ते तुम्ही लावले आणि श्रेय जर तुम्ही एक ठरवा ना, विचारा मला त्यांनी काय प्रयत्न केले, मी काय प्रयत्न केले. मी 16 तारखेला ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवसापासून उबाटाच्या आणि इतर लोकांच्या संपर्कात होतो की नाही. उबाटाचे जे संदीप गिरे आहेत त्यांना विचारा, त्यांनी काल तुम्ही 4दा सांगितलेला. सतीश भिवगडेंना विचारा, राष्ट्रवादीचे नितीन भटारकरांना विचारा. आदल्या रात्रभर नागपूरमध्ये आणि चंद्रपूरमध्ये किती वेळा आमचा त्यांचा संवाद झाला, किती बैठका झाल्या. मी वंचितच्या लोकांशी कोण बसलं त्यांना विचारा, जे नागरकर आणि दानव आहेत त्यांना विचारा, त्यांचं फायनल डील कोण केली तर ते विचारा त्यांना. आणि रेकॉर्ड काढा ना तुम्ही. तुम्ही तर गाव सोडून चालले गेले होते जबलपूरला. आम्ही आमचा घरचा कुटुंबातला कार्यक्रम होता, तो कार्यक्रम सोडून मी हे महापौर व्हावा ही भूमिकेत होतं. ही काही जबाबदारी त्यांना एकट्यानं नव्हती दिली महापौर करण्याची. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासासोबत चंद्रपूरचा विकास होण्यासाठी चंद्रपूरमध्ये आपला महापौर, आपल्या विचारांचा महापौर असणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बैठकीत ठरलं. कुठे त्यांना जबाबदारी दिली? काहीतरी सांगायचं मला जबाबदारी, मग जबाबदारी दिली होती, थांबले कोण नाही चंद्रपूरला? कशाला गेले जबलपूरला कार्यक्रमाला? आणि हे सगळं घडल्यानंतर सकाळी जो स्टॅम्प पेपरचा उल्लेख, काय स्टॅम्प पेपर, कसला स्टॅम्प पेपर? अरे 8 दिवसापूर्वी सांगत होती की स्टॅम्प पेपर लिहून तयार आहे. राजकारणामध्ये काही स्टॅम्प पेपरला अर्थ असते का? इथं फ्लोअर टेस्टला महत्व आहे, मुंड्यांना महत्व आहे, इथे संख्येला महत्व आहे आणि संख्या जुळवाजुळव करण्याचं काम आपण केलं. याच्यासाठी 2-3 गोष्टी केल्या, त्या सांगतो मी तुम्हाला. व्हीप काढला याच्यासाठी व्हीप आगल्या दिवशी काढला कारण की या ठिकाणी अशी उभाटाकडनं सांगण्यात काँग्रेसला येत होतं की आम्हाला भारतीय जनता पार्टी महापौर द्यायला तयार आहे. आम्ही स्पष्ट केलं की आम्ही महापौर देणार नाही म्हणून व्हीप आम्ही संगीता राजेंद्र खांडीकर यांच्या नावाचा काढला. इथेच त्यांचं मग म्हटलं. त्याचे जे केदार वडेट्टीवार आणि धानोरकर यांनी भूमिका घेतली, जर 23 संख्या असलेला पक्ष जर आपल्याला उमेदवारी महापौर पद देत नाही तर आपण 27+3 30 लोकांनी का बरं द्या? त्यांच्याजवळ तो 32चा संख्याबळ होतं. 32 लोकांनी का बरं द्या? आणि तिथेच त्यांचा तो खेळी फसली आणि मग त्यांनी आपल्यासोबत चर्चा सुरू केली. आणि दुसरी गोष्ट ते तिथेच सुरू झाली. तिसरी गोष्ट पुन्हा वडेट्टीवारजी एका शनी तयार झाले होते. मोठी गोष्ट सांगतोय मी तुम्हाला की वडेट्टीवार हे तयार झाले होते. संदीपजी गिरे यांना सकाळी 9-9:30 वाजता बोलवून त्यांनी सांगितलं, आमचं 3:30 वाजता रात्री ठरलं संदीप गिरेंच्या सोबत. त्यांना बोलवा तुम्ही, विचारा. रात्री 3:30 वाजेपर्यंत त्यांचं आमचं 12:30-1 वाजेपर्यंत ठरलं की भारतीय जनता सोबत जायचं आणि 1.25 वर्षाचा महापौर भारतीय जनता पार्टीचा, 1.25 वर्षाचा त्यांचा. पुन्हा त्यांना यांनी बोलवलं वडेट्टीवारांनी सांगितलं की महापौर तू घे आणि काँग्रेस तुम्हाला पाठिंबा देईल. ही जेव्हा गोष्ट मला कळली, मी काँग्रेसच्या नेत्यांच्या सोबत संपर्क साधला. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना सांगितलं की तुमचं एवढं मोठं संख्याबळ असताना तुम्ही कसं काय महापौर दुसऱ्याला देता? आणि माननीय वेणुगोपालजी यांनी सकाळी 9:15 वाजता वडेट्टीवारांना फोन केला
विजय जी आप ऐसा मत कीजिए, गो विथ नंबर्स, जो होगा वो होगा, व्हॉट एव्हर इट शुड डन. आणि त्या तिथेच ते बदललं. आणि वेणुगोपालजीचा फोन आल्यानंतर वडेट्टीवारजी बॅकफुटवर गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी गिरेंना सांगितलं, संदीपजी गिरेंना, की आम्ही तुम्हाला महापौर पद देऊ शकत नाही, तुम्हाला स्टँडिंग आणि इतर गोष्टी घ्या, पहिल्या नाही कधीच आम्ही महापौर पद तुम्हाला देऊ शकत नाही, हे त्यांना कळवलं. आणि तेव्हा त्यांनी पुन्हा संपर्क साधला. आणि त्यांनी संपर्क साधल्यानंतर त्यांनी मला विचारलं की पावडेंना आणि बोलवायचं का. म्हटलं पावडेंना बोलवायचं, कारण की आम्ही 24 लोक, मी काय एकटा या पक्षाचा मालक नाही आहे. आणि पावडे आणि हे हरिजी शर्मा तिथे स्टॅम्प पेपर घेऊन आले, त्यांनी ते सिग्नेचर केली. काय अडचण आहे, त्यांनी केला तर करा, मान्य आहे तो, आम्हालाही मान्य आहे. मी तिथे होतो, प्रत्यक्ष होतो, तुम्ही तिथे होता. तुम्ही कुठे होते, तुम्ही होते का तिथे? फोनवर बोलणं हे करणं, हे करत कोण आहे मग? किंग मेकर, धुरंधर, चाणक्य. केवळ आपण बाहेर राहायचं, कार्यकर्त्यांची निवडणुका त्याला वाऱ्यावर सोडायचं आणि दुसऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये जायचं. आम्ही आमच्या कुटुंबातले कार्यक्रम सोडून या ठिकाणी होतो. 3 दिवस चंद्रपूरमध्ये, नागपूरमध्ये असताना सुद्धा घरी गेलो नाही. काल महापौर झाल्याच्या नंतर घरी गेला. आनंद आहे आम्हाला. राजेंद्र खांडेकर, संगीता वहिनी या महापौर झाल्याचा. आणि असं काहीतरी सांगायचं महापौर आमच्या आहे, त्या सांगतील, तुम्ही कशाला सांगता? आहे ना, पक्षाचा आनंद आहे त्याचा. मोठी आम्हाला देवेंद्रजींनी जी जबाबदारी दिली तुम्हाला आम्हाला, ती पूर्ण केल्याचा आनंद आहे. आणि केवळ सांगायचं महापौर त्यांचा गट नेता यांचं, हे गटबाजी इथे नाहीच आहे. मी तरी गटबाजी मारत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही. 24च्या 24 आम्ही एक आहोत. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्र, विकसित चंद्रपूर करण्याचं आमचं स्वप्न आहे, ते आम्ही करू. एक प्रकारचा आरोपच केला आहे तुमच्यावर की तुम्ही श्रेय घेण्याचा कुठेतरी प्रयत्न करताय महानगरपालिका निवडणुकीचे महापौर आणि महापौर पदात यश मिळालं. हे खरं आहे की आता काही लोक एका भूमिकेत आले आहेत, ते विरोधी पक्षाच्या, म्हणजे आरोप करण्याचा. आणि आरोप करण्यासाठी कोणीतरी पाहिजे असते. आणि म्हणून त्यांनी आज एक प्रकारे आरोप केला आहे त्यांनी माझ्यावर. तर त्याच्यामध्ये पक्षाची शिस्त होईल, बेशिस्त होईल, या पद्धतीचा त्यांचा एक आरोप आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की 17 लोकांचे फॉर्म, एबी फॉर्म, हे चोरीला गेले, अशा प्रकारचा आरोप त्यांचा आहे. एक तर हा आरोप करून ते आपल्याच पक्षाला किती छोटा आहे, आपल्या पक्षाचं काही चालत नाही, आपला पक्ष कसा चुकीचं काम करतो, हे जनतेसमोर आणण्याचा ते प्रयत्न करत आहे. हे एक तर खरं आहे की हे 17 फॉर्म चोरीला गेलेच नाही. उमेदवारी जी बदलवल्या गेलेली आहे ऐन वेळेवर, केवळ 11 ठिकाणची आहे. आणि त्या 11 ठिकाणांमध्ये असे उमेदवार त्यांनी दिले होते. आज एक चांगलं काम केलं त्यांनी, की त्यांनी हे मान्य केलं आहे की ते गटबाजी करतात. आजपर्यंत आम्ही कधीही म्हटलं नाही. काँग्रेसच्या खासदार धानोरकर यांनी त्या दिवशी मान्य केलं की त्यांनी त्यांच्या गटामध्ये किती आहे. आज त्यांनी मान्य केले की गटबाजी या ठिकाणी आहे, गटबाजी करण्याचं काम त्यांचं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 11 ठिकाणी उमेदवारी अर्ज बदलवले गेले. जे यादीमध्ये नाव होतं ते याचे असे उमेदवारांची नाव आले होते ज्याच्यामध्ये 33 लोकांना, ते 33 गुन्हे असणाऱ्या गुन्हेगाराला या ठिकाणी तिकीट त्यांनी देण्याची शिफारस केली होती, त्यांच्या यादीतून आलेली होती. दुसऱ्या एका अशा उमेदवाराला तिकीट त्या ठिकाणी जाहीर करायला लावली, जो देवेंद्रजी फडणवीस हे ओबीसी विरोधी आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या बद्दल त्यांनी उमेदवारी, इथली आमची एक नगरसेविका ज्या होत्या त्यांची उमेदवारी कापून त्यांचं नाव दिलेलं आहे, त्यांची उमेदवारी बदलवल्या गेली. एका ठिकाणी त्यांनी उमेदवारी कोणाला द्यायचा आग्रह केला, ज्यांना 2017च्या निवडणुकीमध्ये केवळ 100 मते मिळाली होती, त्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह केला. तिथे उमेदवार मागणारे आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष दशरथसिंहजी ठाकूर यांनी आपल्या कुटुंबाकरता उमेदवारी मागितली होती, त्यांना दिल्या गेली. तिथे नगरसेवक होते, त्यांनी मागितली होती, त्यांच्याकरता त्यांनी आग्रह केला होता. आणि अशा 3 ठिकाणी अशा लोकांकरता उमेदवारी त्यांनी जाहीर करायला लावली जे त्या प्रभागामध्येच राहत नव्हते. एका ठिकाणी तर त्यांनी हद्द केली, जिथे जो 15% भूभाग आहे त्या ठिकाणी 3 उमेदवार आणि 85% भूभाग आणि मतदार असणाऱ्यांच्या ठिकाणी केवळ एक उमेदवार दिला गेला होता. अशी त्या प्रत्येक ठिकाणची एक वेगवेगळी कारणं त्या ठिकाणी होती. आणि कुठे सामाजिक समीकरण, कुठे राजकीय समीकरण, तिथल्या सगळ्या गोष्टींच्या भावभावनांचा विचार करत त्या ठिकाणी 11 ठिकाणी उमेदवार बदलले गेले. आणि त्या 11 पैकी 5 ठिकाणी उमेदवार हे निवडूनही आले. जे बदललेले उमेदवार आहेत ते निवडून आले, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांना, ज्या गुन्हेगाराला ते आश्रय देत आहे
देत आले आहेत. त्या गुन्हेगारामुळं पूर्ण एक चंद्रपूरमध्ये वातावरण खराब करण्याचं काम, त्या प्रभागामध्ये कर्फ्यू सदृश स्थिती निर्माण झाली. उमेदवारी यादी जाहीर व्हायच्या अगोदरच त्याला कळली उमेदवारी मिळाली आहे म्हणून 24 तास सतत बँड फटाके आणि लोकांमध्ये दहशतीमध्ये ठेवण्याचं काम सुद्धा त्या उमेदवाराने केलं होतं. जनतेनेच त्याला पाडलं, 700 मतांनी पाडलेलं आहे. आणि हा आरोप त्यांचा हा केवळ नैराश्यपोटी केलेला आरोप आहे की या ठिकाणी उमेदवार फॉर्म चोरीला गेले. अरे भारतीय जनता पार्टी आहे हो, देशातली सर्वात मोठी पार्टी आहे. या पार्टीचे उमेदवारी अर्ज चोरीला तर सोडा, त्याच्याकडे कोणी पाहू सुद्धा शकत नाही. त्या पार्टीचा उमेदवारी एबी फॉर्म मिळणं म्हणजे त्याच्या विजयाचं एक प्रकारे त्याला सर्टिफिकेट मिळण्यासारखा एक सन्मान आहे. आणि तो सन्मान हा असा चोरीला जाऊ शकतो आणि भारतीय जनता पार्टी चुपचाप बसते, हे काही असं होऊ शकते का? चोरीला जात होते का ते एका वेळेस घेऊन गेल्या, कोणीतरी उचलून पळून गेला? ते त्यावेळेस त्यांचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष राहुल पावडे तिथं होते, शहराचे अध्यक्ष होते, पदाधिकारी प्रभारी होते, निरीक्षक होते, चंद्रपुरातले 7-8 आपले प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी होते. एक एक डिस्कशन होऊन त्या ठिकाणी ते उमेदवारी बदलवल्या गेली आणि त्याला आपण चोरीचं नाव देणं त्याच्यापेक्षा लांछनास्पद काय? भारतीय जनता पार्टीचे आपण नेते आहो, मोठे नेते आहो, याचं तर भान ठेवलं पाहिजे. आपण काय बोलतो, आपल्या पक्षाची इमेज काय तयार होते यातून, याचा सुद्धा विचार या ठिकाणी झाला पाहिजे. पदाचा त्याच्याबद्दलही त्यांनी पुन्हा आक्षेप घेतला. जर संजूरकरांचा होता तर मग उपमहापौरासाठी दुसरा फॉर्म का नाही? माझी त्यांना विनंती एवढीच आहे की फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेचं त्यांनी सीसीटीव्ही फुटेज काढावं. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तुम्हाला दिसून येईल की जे फॉर्म भरला गेला होता, त्या आमच्या आदरणीय वहिनी आहेत खांडेकर, जे खूप जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला गेला आणि त्या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना काही झेरॉक्सच्या प्रती, फोटोस्टेट कॉपी ह्या जोडाव्या लागतात, त्या जोडल्या गेल्या नव्हत्या. आणि तिथे अधिकाऱ्यांमध्ये, काँग्रेसच्या लोकांमध्ये चर्चा होती की हा फॉर्म बाद होऊ शकतो आणि त्या निघून गेल्या होत्या, वेळ कमी राहिला होता. काढावं तिथून त्यांनी आणि त्याची नंतर आम्ही पूर्तताही केली, तेही त्यांना त्या इन कॅमेरा दिसेल. आणि इन द मीन व्हाईल काँग्रेसने 4 फॉर्म भरले होते. एक आपला बॅकअप म्हणून आपण त्या ठिकाणी ऍडव्होकेट सारिका संदूरकर यांचा फॉर्म मी निवडणूक प्रमुख म्हणून त्या ठिकाणी भरण्याचे आदेश दिले, तो भरला गेला. आणि याची कल्पना माननीय डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर यांना त्याच क्षणी दिली की डॉक्टर साहेब आपण एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून या ठिकाणी फॉर्म भरतोय. काँग्रेसने 4 भरले आणि एक तो भरल्या गेलेला नाही. कदाचित होऊ शकते याच्यामध्ये त्रुटी निघाली आणि काही गडबड झाली तर आपण हे आहे. आणि जर असं तो ठेवायचा असता तर कधी सांगावं, कधीतरी 12 तास 24 तास अगोदर कधी व्हीप निघतो का? तो व्हीप 2 गोष्टी करता त्या ठिकाणी काढण्यात आला की एक तर जी संदिग्धता होती ती पूर्णपणे संपवली आणि त्या क्षणी ऍडव्होकेट सारिका संदूरकर यांचा विड्रॉल घेतला होता आणि त्यांनी माध्यमांसमोर येत हे सुद्धा सांगितलं होतं की हा माझा केवळ फॉर्म हा बॅकअप म्हणून ठेवलेला आहे, विड्रॉल घेऊन ठेवलेला आहे सगळा, आणि ते सांगितलंय, दाखवलंय. आणि अशा प्रकारचं काहीतरी आरोप करायचा आणि तसं जर असतं तर मग दिसलं असतं ना. तिसरं त्यांनी सांगितलं की गटबाजीचा, गटनेता त्यांचा, महापौर आमचा. गटबाजी कुठे आहे हो? गटबाजी कुठे आहे? जोरगावने कधीतरी गटबाजी केलेली आहे का? गटबाजी तुम्ही करता, गटबाजी तुम्ही करता. एनडी हॉटेलमध्ये ज्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता, कार्यकर्त्या जे नवनिर्वाचित कार्यकर्ते आणि जुने जे निवडणूक लढवली त्यांचा हौसला अफजाईचा, त्या कार्यक्रमामध्ये 8 नगरसेवकांना घेऊन गाडीमध्ये कोण आलं? कोण आलं 8 मध्ये? अरे 24 तुमचे आहे, 8 कशाला घेऊन आले तुम्ही? तुमच्यासाठी आम्ही आदल्या दिवशी ठरलेला एनडीचा मधला कार्यक्रम आम्ही रद्द केला. तुम्ही सांगितलं की आम्ही रामकथेमध्ये आहोत, आज घेऊ शकत नाही, उद्या दुपारी घ्या. पहिल्या दिवशीचा कार्यक्रम रद्द करून आम्ही दुसऱ्या दिवशी कार्यक्रम घेतला. 24 लोकांचे तुम्ही नेते आहात, 8 लोकांसाठी असं वागता का तुम्ही? गाडीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय, 8 लोकांना घेऊन भारतीय जनता पार्टीचा विजय होतो. का बरं तुमचे लोक 8 आले नाही? जेव्हा 16 लोक सगळे एकत्रित होते तर तुम्ही 8 कशाला बाहेर ठेवले? कशाला बाहेर ठेवले तुम्ही 8? आणि ते 8ही एकत्रित नव्हते. एक तर तो मुलचेऱ्यावरून येत होता, एक जण पोळ्या करत होती, एक जण आपल्या घरी आराम करत होता. तुमची महापौर व्हावं इच्छाच नव्हती, तुम्ही केवळ वेळ काढू धोरण करत होते. आणि हा फॉर्म ठेवला चांगला झाला. आणि हा जर कदाचित फॉर्म ऍडव्होकेट सारिका संदूरकरचा नसता तर तुम्ही या ठिकाणी काही महापौर बसावं ही तुमची मुळात इच्छा नव्हती, पहिल्या दिवसापासून नव्हती. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही नेमके पावलं टाकणं चालू केले होते.
सगळ्या चुकीच्या लोकांना उमेदवारी द्यायची. ज्या वडगाव प्रभागामध्ये जे जातीय समीकरण आहे त्या जातीय समीकरणाला बिघडवण्याचं काम तुम्ही केलं. इथे जो आमचा रवी जोगी आहे, जो मंडळ अध्यक्ष आहे, ओबीसीचा या ठिकाणी तो प्रमुख आहे, ओबीसी चळवळ चालवणाऱ्यापैकी एक आहे, उच्च शिक्षित अशा एका व्यक्तीला तुम्ही तिकीट नाही दिली. म्हणजे तुम्ही जातीय समीकरण बिघडवलं. याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन सांगतो की 28 लोकांची बंडखोरी तुम्ही करायला लावली. 28 लोकांना बंडखोर म्हणून उभं केलं. स्पॉन्सर्ड रिबेलिस्ट प्रायोजित बंडखोरी तुम्ही घडवून आणली. प्रायोजित. आणि ते तुमचे प्रायोजित बंडखोर काल तिथं नेऊन नाचत होते, जे देवेंद्रजी फडणवीसांना बरोबर बोलणारे, त्यांना तुम्ही नाचवत. काय लावलं तुम्ही? एवढे मोठे तुम्ही पक्षाचे नेते आहात, प्रदेशाचे नेते होते तुम्ही, सांगता, स्वतःला सांगावं लागत आहे. मग आपल्याही पक्षाची शिस्त आपण आम्हाला सांगण्याची आवश्यकता. आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही काही नेते नाही. चांगलं आहे तुम्ही सांगितलं की आम्हाला नेते आज बनवलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आज नेते म्हणायला लागले तुम्ही, आनंदाची गोष्ट आहे. परंतु आम्ही नेते नाही, आमच्यातला कार्यकर्ता नेहमी असला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.